स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मॅथ्स विथ राहुल सरमध्ये. तर ह्या सिरीजमध्ये तुम्ही बघू शकता की जी पोलीस भरती येणार आहे 2025 मधली, तर याच्यामध्ये जे संभाव्य प्रश्न असतील येणारे, तर ते आपण ह्या पूर्ण सिरीजमध्ये कव्हर करणार आहे. तर आपल्या व्हिडिओचं जे काही टायटल आहे ते आहे की हेच प्रश्न पुन्हा येणार, वेळ वाचवा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बघा की ज्यावेळेस आपण अभ्यासाची सुरुवात करतो आपल्याला समजत नाही की कुठून सुरुवात करायची. ठीक आहे, कोणते प्रश्न पहिल्यांदा करायचे, कोणते नंतर करायचे. तर ज्यावेळेस असा प्रश्न आपल्याला पडतो, तर त्यावेळेस काय होतं, त्याचा जो काही प्रश्न आहे ते समोर धरून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत किंवा ही सीरीज बनवत आहोत. याच्यामध्ये काय करणार आहे, की आपण जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे मागील सर्व प्रश्नपत्रिकांमधील आहेत मागच्या 5-6 वर्षामध्ये, मग ते ड्रायव्हर भरतीचे असतील किंवा पोलीस भरतीचे असतील किंवा बाकी तलाठी ग्रामसेवक, आपण थोडे प्रश्न याच्यामध्ये काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. तर हे प्रश्न आपण काय करणार आहे की सोडवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की हा भाग 1 आहे. भाग 1 मध्ये आपण काय केलेलं आहे की जे छोटे-छोटे क्वेश्चन असतील, आपण त्याला म्हणू की लेव्हल 1 चे क्वेश्चन, ते आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. त्यानंतर भाग 2, भाग 3 व भाग 4 हे पण येतील. त्याच्यामध्ये आपण अजूनही थोडेसे डिफिकल्ट वाटणारे क्वेश्चन काय करणार आहे, त्यामध्ये ॲड करणार आहे. तर याच्यामध्ये असं आहे की आपण जेवढे प्रश्न पाठीमागचे काढलेले आहेत, तर ते प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. याच्यासोबत आपण ते प्रश्न सोडवायचे कसे, लवकरात लवकर आन्सर कसे येतील हे आपण काढणार आहे आणि स्पष्टीकरणासोबत आहे. तुम्ही एकदा बघू शकता व्हिडिओमध्ये, तुम्ही रिपीट पण बघू शकता. तर तुम्हाला करायचं काय, फर्स्ट आहे की आपण काय करणार आहे की सराव करणार आहे प्रत्येक प्रश्नांची. ज्यावेळेस आपण मागील सर्व प्रश्नांची उत्तर काढतो, तर त्यावेळेस किंवा प्रश्नपत्रिका सोडवतो, त्यावेळेस आपला 80 ते 90% काय होतो, अभ्यास जो आहे तो पूर्ण होतो. कारण का, तुम्ही जर 4-5 प्रश्न जरी सोडवल्यात, तरी तुम्हाला काय होतं की तुम्हाला समजून येईल की त्याच प्रश्न काय होतात, परत रिपीट होत आहेत. फक्त अंक बदलतील, ठीक आहे, थोडंफार फॉर्मॅट चेंज होईल, पण प्रश्न हे सेम प्रकारचे असतात. सो आपल्याला काय करणार आहे, याच्यामध्ये सराव करायचा आहे. त्यानंतर ते समजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी समजा एखादा त्याच रिलेटेड क्वेश्चन आला की आपल्याला आन्सर काढता येईल. फक्त आन्सर काढणं इम्पॉर्टंट नाही, आपण काय करणं इम्पॉर्टंट आहे की समजून घेणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या पूर्ण सीरीज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल की आपण अंकगणितामध्ये कसे पैकीच्यापैकी मार्क्स मिळवायचे. सो जे प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केले आहेत ते आलेच आहेत, म्हणजेच जे प्रश्न आलेले आहेत तेच आपण घेतलेले आहेत. जे व्यतिरिक्त कोणतेही एक्स्ट्रा प्रश्न ॲड केलेले नाहीत आणि जे येण्याची पुन्हा शक्यता आहे. ठीक आहे ना, तुम्हाला म्हटले मी 80 ते 90% जे काय आहे प्रश्न काय होतात, रिपीट होतात. आणि मग काय होतं की मुलं काय, आता नुसता एक सॉल्व्ह करतात, प्रश्नपत्रिका सोडवतात, प्रश्नपत्रिका सोडवत नाहीत. काय करतात, ते इतर जे एक्सरसाइज आहेत ते सॉल्व्ह करतात, सराव चाचण्या वगैरे जे नवीन बनवलेले असतात ते सोडवतात. पण जुन्याकडे काय करतात, बऱ्याचसं दुर्लक्ष होतं आणि मग काय होतं की त्याच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते रिपीट जास्त होतात. ठीक आहे. सो तुम्ही नक्कीच काय करा, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, सर्व प्रश्न समजून घ्या आणि तुम्हाला काही नवे मेथड पण समजतील आणि तुम्हाला नक्कीच पूर्ण सीरीज पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल. तर आपण वेळ न घालवता प्रश्न चालू करूया. तर मग हा जो पहिला प्रश्न आहे, यातले सर्व प्रश्न हे इथून मागं झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधून काढलेले आहेत. जे प्रश्न हे परत रिपीट झालेले आहेत आणि जे येण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत पुढच्या येणाऱ्या तुमच्या ज्या लेटेस्ट जे एक्झाम येणार त्यांच्यामध्ये. तर ते सर्व प्रश्न तुमच्यासाठी मी काढले आहेत. आपण प्रत्येक क्वेश्चन काय करणार आहे की 1 बाय 1 सॉल्व्ह करणार आहे आणि सोप्या पद्धतीने आन्सर कसं काढायचं हे मी सांगेल तुम्हाला. सो त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो आहे x वर्ग अधिक 25 बरोबर 106, मग x बरोबर किती. तोपर्यंत लिहून घेतो आपण की x वर्ग अधिक 25 बरोबर 106 बोलले ते, बरोबर. सो याच्यामध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस आपल्याला x ची किंमत काढायची असते त्यावेळेस आपण x सोबतचे जेवढे नंबर आपल्याकडे असतात ते काय करतो, आपण ते घेऊन जातो दुसऱ्या साईडला इक्वलच्या. सो इथं होईल x चा वर्ग बरोबर 106 वजा 25. सो शेवटी आपल्याला भेटेल 106 मध्ये आपण 25 वजा करणार आहे, किती भेटतील बघा, 81 भेटतील. सो x वर्ग बरोबर 81, पण आपल्याला काढायची किंमत कोणाची, x ची. सो आपण काय करणार आहे, दोन्ही साईडचं वर्गमूळ घेणार. सो x चं वर्गमूळ येईल x आणि 81 चं वर्गमूळ काय येईल, तर 9 येईल. वर्गमूळचा अर्थ समजतो, वर्गमूळ म्हणजे काय होतं की कोणाचा वर्ग आहे. तुम्ही जर बघितला 81 हा कोणाचा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे, कारण का 9 गुणिले 9 किती होतात, 81 होतात.
तो 81चा वर्गमूळ असेल 9. ऑप्शन नंबर कोणता असतो? सी. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आहे की 0.16 भागिले 0.48 बरोबर किती? 0.16 भागिले 0.8. आता याच्यामध्ये चेक करा की भागिलेचा अर्थ असा होतो की छेदामध्ये आपण लिहू शकतो 0.48 बरोबर. 0.16 भागिले 0.48 आहे. याच्यामध्ये रूल असा आहे की कधीही भागाकार करताना दशांश अपूर्णांकाचा तर त्यावेळेस छेदामध्ये आपल्याला काय नकोय, दशांश चिन्ह जे आहे ते नकोय. अंशामध्ये चालेल पण छेदामध्ये नकोय. आपण काय करणार आहे की छेदामध्ये दशांश चिन्ह कसं कट करायचं, तर आपण हा जो पॉइंट, हा जो दशांश चिन्ह आहे तो घालवायचा आपल्याला 8च्या पुढे, म्हणजे तो 48 पण किती घर आपण त्याला हलवणार आहे, इथून पर्यंत 1 होतो आणि इथून पर्यंत काय होतो 2. सो आपण 2 घर हलवणार आहे. सो आपण काय करणार आहे 100 ने गुणायचं, कारण 100 वर 2 शून्य, 2 शून्याने गुणतो म्हणजेच 2 घर दशांश चिन्ह कुठे जातो, पुढे जातो. आता चेक करा की आपण दोन्ही साईडला गुणतो आपण. सो पुढे असं होईल याचं की इथला पण 2 घर पुढे जाईल म्हणजे वरती 16 बनेल आणि खाली काय बनेल 48 बनेल. त्यानंतर आपल्याकडे ऑप्शन बघायचे. ऑप्शन आपल्या कशामध्ये डेसिमल मध्ये आपल्याला पूर्ण भाग द्यायचा आहे. भाग द्यायच्या अगोदर आपण काय करू शकतो, त्याला थोडंसं संक्षिप्त रूप देऊ शकतो. 16 ने भाग जाईल, 16 एक्के 16, 16 त्रिक 48 बरोबर. सो 48 आला. आता 1/3 आपल्याला काय करायचंय, दशांश चिन्ह मध्ये रूपांतर करायचं. आपण डायरेक्ट 3 काय करूयात, एकाला भागात बरं. 3चा पाडा 3 स्टार्ट होतो. सो आपण पहिल्यांदा 1 पॉईंट आणि 0 घ्यायचंय. 3 त्रिक 9, 1 राहतात. परत 1 0 घेतला, 3 त्रिक 9, परत 1 राहील. परत मग 1 0 देणार, 3 त्रिक 9. सो आपलं शेवटचं जे उत्तर असेल ते काय असेल बघ, 0.333. हे 3 वाढत जाणार आहे. तो आपला कोणता ऑप्शन दिसतो, आपला ऑप्शन नंबर डी दिसेल. 3 दिलेलं नाही पुढे डॉट डॉट करून, ते द्यायला पाहिजे होतं. पण जो क्लोज ऑप्शन आहे तो कोणता असणार, डी असणार आहे. कारण तो 0 आहे. सो आपण सी ऑप्शन तर नाही घेऊ शकत. पुढे जातो आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे की 4/9 गुणिले 6/4 बरोबर भागिले 5/6 बरोबर किती उत्तर असेल. तो पहिल्यांदा आपण ते लिहून घेऊयात की 4/9 गुणिले 6/4 भागिले 5/6. आता हे अपूर्णांक असले तरी हे एक प्रकारची पदावली आहे. पदावलीमध्ये काय करतो आपण, पदावलीमध्ये आपण सोडवतो पहिल्यांदा भागाकार, पहिल्यांदा कंस असेल, मग भागाकार, मग गुणाकार, बेरीज वगैरे असते. सो याच्यामध्ये काय करणार आपण, पहिल्यांदा भागाकार सोडणार आहे आणि अपूर्णांकाचा भागाकार कसा करतो आपण, तो पहिली स्टेप करतो सांगतो मला. 4/9 गुणिले याचा भागाकार करताना काय करतो की पहिला जो अपूर्णांक आहे तो आपण काय करतो आहे तसं राईट करणार आहे. भागाकाराचं काय होईल, भागाकाराचं होईल गुणाकार आणि पुढचा 5/6 चा काय होईल 6/5. अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण काय करतो, भागात गुणाकार करतो. दुसरा जो काही अपूर्णांक आहे त्याला काय करतो आपण व्यस्त, म्हणजे 5/6 होईल 6/5 पुढे जातो. सो तिथं बघा जे जे अपूर्णांक कट होतात त्यांना कट करून घ्या. 4/4 जातात, 4 4 4 4. त्यानंतर इथं 3 पण भाग जाईल. 3 त्रिक 9, 3 2 6. त्यानंतर परत 3 भाग जाईल इथे 3 आणि 6 ला, 3 1 3, 3 2 6. सो तुम्हाला फक्त काय भेटलं वरती 2 गुणिले 2 वरती राहतील आणि छेदामध्ये काय राहील फक्त 5 राहील. शेवटचे जे आपलं उत्तर असेल ते असेल 4/5, जो की आपला ऑप्शन आहे ऑप्शन बी 4/5. इझी क्वेश्चन. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपला की 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1 पॉईंट. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे 0.25 घेऊन 2 पॉईंट काय करूयात आपण की पहिल्यांदा लेट्स से त्याचे जे पॉईंट आहेत ते पॉईंट घ्यायचे नाही पहिल्यांदा आपण. आपण सर्वांचे पॉईंट काढून टाकायचे. आपल्याला भेटतील पहिला नंबर असेल 25. 0.25 चा पॉईंट काढल्यानंतर 0.25 होतील. शून्याची काही किंमत राहत नाही. सो आपण म्हणत 25 गुणिले 2.5 म्हणजे काय, आपण 25 बनवेल गुणिले 1.2 म्हणजे काय होईल 12 आणि आपण गुणाकार करूया. सो 25 गुणिले 25 किती होतील 625. तुम्हाला 25 वर्ग असेल 625. त्यानंतर गुणिले आपल्याला काय करायचं 12 घ्यायचं. 12 5 60 होतील, 6 जातील, 12 2 24, 6 30.
3 जाते 12 72 आपलं उत्तर येईल यांचं कोणावर 75 येईल. आता आपल्याला द्यायचा राहतो फक्त पॉईंट. मग पहिल्या फ्रॅक्शन मध्ये 2 घरानंतर पॉईंट आहे, दुसऱ्या पूर्णांकामध्ये एका घरानंतर आणि तिसऱ्यामध्ये एका घरानंतर आहे. 1 2 आणि 2 4 घरानंतर आपल्याकडे जायचे डावीत. इथून आपल्याकडे जायचं ह्या साईडला. 1 2 3 4 आपला पॉईंट जाईल 0.7500. त्याच्यामध्ये असं आहे की 0 जे आहे शेवटचं यांना काही किंमत नसते. सो दिले तरी ठीक, नाही दिले तरी काही फरक पडत नाही. सो आपला ऑप्शन कोणता असेल? सी. सो मला वाटत नाही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल. क्वेश्चन नंबर 5 घेतो आपण. क्वेश्चन नंबर 5 मध्ये असं आहे की जर एक परीक्षेत 2 विद्यार्थी नापास झाले आणि 99% विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? आता प्रश्न दिले का बघा, त्यांनी म्हणले नापास विद्यार्थी जे आहेत ना, सो आपण काय म्हणतो की नापास विद्यार्थी जे आहेत ते आहेत 2 विद्यार्थी आणि 99% म्हणजे ते टक्केवारी दिले ते कोणाचे दिलेले? 5 विद्यार्थ्यांचे दिलेले, बरोबर ना. नापास 2 आहेत आणि 99% आहे 5 विद्यार्थ्यांचे. मग मी असं म्हणू का नापास विद्यार्थी जे आहेत ना, नापास बघ 100 पैकी जर 99% पास असतील, नापास किती टक्के? 1%, बरोबर. 100 मधले 99 पास आहेत म्हणजे 1% असेल नापास असेल. आता हे नापास विद्यार्थी, ही नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी. आता हे विचारले की एकूण किती विद्यार्थी परीक्षा दिली असते. मग मी असं म्हणू शकतो, जर टक्केवारी म्हणजे काय 100 पैकी, बरोबर. जर 100 विद्यार्थी असतील तर किती नापास झाले? 1 नापास झालेला आहे, बरोबर आहे. टक्केवारीचं याच्या अगोदरही आपण 2 लेक्चर कव्हर केलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर मी टक्केवारी काढतो 1% नापास म्हणतो, याचा अर्थ 100 विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर 1 विद्यार्थी काय झाला? नापास झालेला. 100 पैकी जर 1 नापास झाला असेल, आपण काय म्हणणार आहे? जर आपले विद्यार्थी एकूण X असतील, म्हणजे आपल्याला माहित नाही ते, जर एकूण विद्यार्थी X असेल तर किती नापास झालेले? आपण म्हणणार 2 नापास झालेले. 100 पैकी 1 नापास झाला तर टोटल पैकी किंवा X पैकी 2 नापास झाले. ज्यावेळेस आपण हे सोडू आपल्याला उत्तर भेटेल. तितकंच गुणाकार करू आपण. X गुणिले 1 होतील X आणि 2 गुणिले 100 होतील 200. आणि अशा प्रकारे आपले एकूण विद्यार्थी निघून जातील. फक्त आपल्याला काय समजून घ्यायचंय? आपल्याला फक्त समजून घ्यायचे की टक्केवारी कशी वापरायची. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही युट्यूब बघू शकता. नेक्स्ट जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की एका व्यक्तीची एका कंपनी 15,000 रुपये पगार आहे, पण 3,000 रुपये त्याच्या बचत म्हणून कपात करते, तर कपात पगाराच्या किती टक्के आहे? बघा, व्यक्तीचा 15,000 काय पगार आहे, 3,000 रुपये त्याच्या बचत म्हणून कपात करते. सो बचतीची 3,000 रुपये, तर पगाराच्या किती टक्के विचारले? म्हणजेच तुम्हाला असं म्हणले की एकूण पगार आपण घेऊयात खालीपर्यंत 15,000. सो 15,000 पैकी 3,000 बचत असेल तर आपण काय म्हणणार आहे? किती टक्के असेल? 15,000 3,000% बचत गुणिले 100 म्हणजे आपलं काय करेल डायरेक्ट बचत. सो 1 शून्य एक्स्ट्रा केलं आपल्याला. सो 3 शून्य जातात, आपण याच्यासोबत 3 शून्य कट करू. 3 1 3 3 15 आपल्या खाली काय राहील? 100/5 राहतं आणि आपण काय म्हणणार? 20%, बरोबर ना. 5 2 1 10 5 0 0. 20% काय असेल त्याची पगाराची बचत असेल. ऑप्शन नंबर 1. जर आपण म्हटलं की 2,000 किंवा 20,000 पगार असेल आणि त्याच्यापैकी 4,000 खर्च असेल, तर आपण काय म्हणणार आहे की 20,000 पैकी 4,000 खर्च असेल गुणिले 100. 100 बेसिक जे हे आहे, बेसिक पगार आहे, त्याच्यावरती बचत घ्यायची किंवा मग खर्च घ्यायचा आणि गुणिले 100 करायचं. आपल्याला काय होते? टक्केवारी होते. पुढचा प्रश्न घेतो आपण. 927 भागिले 9. हे सारखे खूपच, हे पण इझी प्रश्न आहेत. हे पण प्रश्न आलेले आहेत. यातला प्रत्येक प्रश्न कोणत्या ना कोणत्या एक्झामला आलेला आहे, म्हणून आपण ते प्रश्न घेतलेले आहेत. आणि याच्यासारखेच प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये. सेम आपण प्रश्न घेतो की 927 भागिले 9 किती. आता क्वेश्चन देण्याचे कारण आहे, तुम्हाला मी सांगतो काय कारण आहे.
927 भागीला आपण 9 परत, बरोबर. सो 9 ने पहिल्यांदा मी 9 ला बघणार आहे, 9 1 9 हे पण सो 0 राहत, म्हणजे 9 1 9 भाग जातो पूर्ण. आता राहता आता काय करतो, जास्त तर विद्यार्थी काय करतात की गडबडीमध्ये 9 त्रिक 27 करतात, 9 त्रिक 27. आणि ज्यावेळेस तुम्ही 13 तुम्हाला आन्सर येतो, तुम्ही बघता ऑप्शन मध्ये 13 आहे आणि तुम्ही क्लिक करता, त्यावेळेस तुमचा आन्सर चुकतं. कारण का, आपल्याला ज्यावेळेस आपण 9 ला भाग देतो पहिल्यांदा की 9 1 9 करतो आपण, तर त्यावेळेस आपल्याला 2 ला भाग द्यायचा असतो. रूल असा आहे की भाग देताना एकाच नंबरला भाग द्यायचा, बाकी सोबत, म्हणजे 9 1 9 बाकी राहील, 0 राहील ना. तो हा नंबर 2 म्हटला, तो आपण 2 ला भाग देणार आहे. पण जेणेकरून 2 ला भाग जात नाही म्हणून आपण काय करतो, आन्सर मध्ये 1 0 देतो आणि मग पुढचा नंबर त्यामध्ये ऍड करतो, जो की बनतो 27. आणि आपण शेवटी म्हणणार 9 त्रिक 27 आणि आपला ऑप्शन कोणता येतो, ऑप्शन बी. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे एक्झाम्पल असतं, थोडीशी ट्रिक असतं, गडबडीमध्ये आपण इझी एक्झाम्पल पण चुकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, रघुला 5 किलोमीटर जायला 15 मिनिटं लागतात, तर त्याचा ताशी वेग काय? 5 किलोमीटर जायला 15 मिनिटं लागतात, तर तुम्हाला विचारले ताशी वेग किती आहे त्याचा. तुम्ही ऑप्शन मध्ये चेक करा की 75 किलोमीटर प्रति तास, 20 किलोमीटर प्रति तास, है ना, 115 किलोमीटर प्रति तास. म्हणजे वेग आहे किलोमीटर मध्ये, सॉरी अंतर आहे किलोमीटर मध्ये, जे की आहे बरोबर. पण वेळ जो आहे ना तो इथे दिलेला आहे 15 मिनिटांमध्ये, इथं आहे तासामध्ये. सो आपल्यापर्यंत मिनिटाचे तास करावे लागतील. सो आपल्याला माहिती आहे की 15 मिनिटं म्हणजे त्याची तास किती होतील, 15 मिनिटाचे तास किती होतील, एक तास म्हणजे 60 मिनिटं असतं. सो आपण काय बोलूया की 15 ला आपण 60 ने भागणार. लक्षात ठेवशाल, मिनिटाचे तास करायचे असतील तर 15 ला आपण काय करतो, जेवढे मिनिटं आहेत त्याला 60 ने भागायचं. सो हे झाले आपले तास. सोडत बसायची गरज नाही, 15 चे 60 तास झाले. किंवा मग अजून समजा सिम्प्लिफाय करत 15 ने भागायचं येतं, 15 1 15, 15 चौक 60, 1/4 हे झाले आपले तास. एवढा वेळ लागतो त्याला. सो आपला जो सूत्र आहे वेग बरोबर काय, पहिला जो मेन सूत्र आहे ते कोणतं सूत्र आहे, की अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, बरोबर ना. सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला काढायचंय वेग. सो आपण काय म्हणणार आहे, हे वेळ भागाकार जाईल अंतर भागिले वेग. सो आपला जो फॉर्म्युला बनेल तो असेल की वेग बरोबर अंतर भागिले वेग. बर. सो अंतर किती आहे, अंतर एकूण कव्हर केलेलं आहे 5 किलोमीटर. सो 5 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर भागिले वेळ किती आहे, वेळ आपण घेतली की 1/4. तो 1/4. पुढे आता याचं काय करायचं, हा जो 1/4 आहे ना, म्हणजे खालचा जो काय अपूर्णांक असतो त्याला काय करायचं, व्यस्त करून गुणायचं. म्हणजे जो वरचा जो अपूर्णांक असेल किंवा नंबर असेल जो तिथं 5 आहे, 5 गुणिले याचा व्यस्त करून गुणायचं. 4/1 म्हणजे 1/4 म्हणजे काय, 4/1. आणि आपल्याला भेटेल उत्तर 5 चौक 20, 20/1 म्हणजे 20 असेल किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. सो आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. खूपच फक्त काय करायचं, ऑप्शन बघायचे, आपल्याला टाइम दिलेला आहे मिनिटामध्ये, ऑप्शन मध्ये आहे तास. सो आपण मिनिटाचे तास केले, पहिल्यांदा 60 ने भागायचं असतं, 15 चे 60 घ्या, जर भाग जात असेल दोन्ही साईडला भाग देऊन घ्या, नसेल तर तसंच ठेवा. आता फॉर्म्युला वापरायचा, व्हॅल्यू पुट करायच्या. जर छेदामध्ये पण अपूर्णांक असेल तर अंशाचा नंबर लिहायचा, गुणाकार म्हणायचं, आणि जो छेदामध्ये जो नंबर आहे त्याचा व्यस्त करायचा, आणि मग जे उत्तर येईल ते तुमचं असेल ऑप्शन. खूपच वेगळं. नेक्स्ट जो एक्झाम्पल आहे आपला तो आहे 3/7 - 8/9 बरोबर किती. खूप एक्झाम्पल आहे, पण 3/7 - 8/9 बरोबर. छेद समान आहे का, छेद समान नाही. आपण काय करणार, तिरकस गुणाकार करत. कोणकोणाचा गुणाकार होईल याच्यामध्ये गुणाकार होईल 9 आणि 3चा, बरोबर. 3 आणि 9चा गुणाकार होईल, त्यानंतर आपल्याला करायचं वजा द्यायचे, आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, 7 आणि 8चा गुणाकार. 9 त्रिक 27 वजा 7 8 56 होतील उत्तर.
भागिले काय करणार आहे आपण ह्या 7 आणि 9चा गुणाकार करणार. 7 9 63 बनते. त्याच्यामध्ये होत असते काही काही वेळेस आपण काय करतो की 7 8 56 हे पहिल्यांदा घेतो, बरोबर ना. आणि त्यावेळेस आपलं उत्तर चुकतं. केव्हाही घेताना आपण काय करणार आहे, पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार जी जी संख्या येते ती लिहायची असते आपल्याला इथं पहिल्यांदा. आणि मग 7 गुणिले 8 दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार काय करायचा पुढे घ्यायचा. बरोबर. तुम्ही जर उलट जरी केलं असेल ना तरी तुम्हाला ऑप्शन मध्ये भेटेल, पण तुमचा आन्सर चुकेल. त्यासाठी दिलेलं असतं ते. 9 3 27 रोज आपण गेले 56 घेतले. उत्तर किती बघायचं. आता यांचं उत्तर कसं काढायचं. तर आपल्याला दिसतंय की एक धनसंख्या एक ऋण संख्या आहे. धन ऋण काय होतं, ऋण होतं, प्लस मायनस मायनस. सो आपण त्यांच्यामधलं फरक काढणार आहे. सो फरक पर्यंत काढून घेतो आपण. बरोबर. 56 मधून 27 गेले, 16 मधून 7 गेले, 9 राहतात आणि तर राहतील 2 म्हणजे 29 राहतील. सो याचं उत्तर 29 आहे, म्हणजे यांच्यामधलं फरक 29 आहे. जे चिन्ह असतं अधिक किंवा वजाचे कोणावर ठरवतो आपण, जो मोठी संख्या आहे तो. दोन्ही मोठी संख्या कोणती आहे, आपण म्हणणार 56. 56 ची चिन्ह आहे वजा, तो देणार आपण त्याला वजा 29 भागिले 63 म्हणणार. ठीक आहे. कोणता ऑप्शन दिसतो आपल्याला, ऑप्शन नंबर ए. 29 चे 63 पण आहे ऑप्शन बी. बरेच मुलं तेच करतात, कारण का त्यांनी घेतलेला 56 पहिल्यांदा 27 नंतर, किंवा नसेल तरी घेतलं तरी त्यांना वाटते की काय वजाबाकी 29 येणार. पण रूल वापरायचा आपल्याला चिन्ह देताना मोठ्या संख्येत द्यायचं, जे की वजाचं. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. याच्यामध्ये बघा की 43 गुणिले 0 गुणिले 152 भागिले 43 बरोबर त्यांच्याकडे क्वेश्चन मार्क. बघू शकता. तुम्ही नीट ऑब्झर्व करा की 43 गुणिले 0 गुणिले 152 आहे. तर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे. किती पण संख्या असतील पण शेवटी गुणाकार 0 असेल तर आपण ते उत्तर काय लिहिणार, 0च लिहिणार. 0 बरोबर 0 भागिले 43, बरोबर. तो 0 भागिले 43 उत्तर काहीतरी कोणत्याही संख्येनं आपल्या जर 0ला जर भागलं तर उत्तर त्याचं काय तर 0च येतं. ऑप्शन मध्ये बसलं आपलं हे असेल. याच्यामध्ये समजा उलट झालं असतं. उलट म्हणजे काय, याच्यामध्ये समजा असं झालं असतं की 43 ला आपल्याला भागावं लागला असतो 0, बरोबर. तो 0ने कोणत्याही संख्येला भागता येत नाही. सो याचं उत्तर आपण काय करतो, याचं उत्तर आपण करतो इन्फिनिटी, जो की ऑप्शन डी आहे. जर 0ने भागायची वेळ आली असती तर इथं काय आपण 0ला भागतो, सूत्र काय 0 येणार आहे, जो आपण त्याला काय करणार आहे 1. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, सर्वात लहान अपूर्णांक कोणता. बघू शकता. पहिला आहे 10/1000, दुसरा आहे 16/1600, तिसरा अपूर्णांक आहे 1/300, चौथा आहे 4/1600. आता एक तर तुम्ही कसं ठरवू शकता बघा, तुम्ही एक तर सगळ्यांचा छेद समान करू शकता आणि त्यानंतर आपल्याला समजतं की कोणता मोठा आणि कोणता लहान. पहिले दुसरं वे असं आहे की आपण काय करणार आहे, दुसरा वे की तिचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं, तरी पण आपण करू शकतो. सो इथे चेक करा. मी नीट ऑब्झर्व केलं ना, मला काय दिसतं माहिती आहे, 1/0 जातो, सो त्याला 1/100, बरोबर. दुसऱ्या याच्यामध्ये चेक करा की 16 भाग जातो, 16/1 = 16, 16/1 = 00, 16/00 16/00 दोन्ही साईडला 16 भाग लागतो. इथून भेटला मला 1/100. या ठिकाणी काय भेटलं आपल्याला, इथं भाग जात नाही, 1/300. इथे 4 ने भाग जाईल, 4/1 4, 4/1 16, 4/00 1/400. आता हे दोन अपूर्णांक तर सारखेच भेटतात, बरोबर ना. तुम्हाला सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता असं आहे की ज्यावेळेस आपण भागतो नाही का त्याला, तर जेवढा मोठी संख्येने भागतो तेवढी त्याची किंमत कमी असते. म्हणजे मी इथं 1ला 100ने भागू राहिलो, इथे मी 1ला 100ने भागतोय, इथे मी 1ला 300ने भागतो. म्हणजे मी इथे 1/300 काय करतोय, तुकडे करतोय सारखे सारखे. म्हणजे 1ची किंमत काय होते, खूपच कमी होते कोणाचं कम्पॅरेटिव्हली 100च्या. आपण फक्त 1/100 तुकडे करतोय, इथे 1/300 करतो. चौथ्या ऑप्शन मध्ये काय होतं, आपण 1चे आपण 400 तुकडे करतो, म्हणजे 400 डिवाइड करतो. पण तेवढं लक्षात ठेवा की एखाद्या सारख्या नंबरला जेवढ्या मोठ्या नंबरला आपण भागतो तेवढी त्याची किंमत काय होते,
सर्वात कमी येते. सो आपण काय म्हणू शकतो की 1/400 ची काही किंमत आहे ती असणार आहे सगळ्यात लहान, म्हणजेच ऑप्शन डी. जर तुम्हाला असं विचारलं असतं सगळ्यात मोठी किंमत कोणती कोणाची असेल, तर मग आपण गेलं असती ऑप्शन ए आणि ऑप्शन बी घेतलं असतं. ठीक, सो याचा आन्सर येईल डी. पुढचा प्रश्न, ते म्हटले पुढीलपैकी चुकी जोडी निवडा. 4/5 हा मोठा आहे 1/2 पेक्षा. कसं निवडायचं? साधे सिंपल दीर्घच गुणाकार करणार आपण. 4 दुने किती होता बघा, 4 दुने आपण करणार आहे 8 आणि 5 एक्के आपण काय करणार आहे 5 एक्के 5. फक्त लक्षात ठेवायची 4 आणि 2 चा गुणाकार हा डाव्या साईडला आला पाहिजे आणि 5 आणि 1 चा गुणाकार कुठे आला पाहिजे, उजव्या साईडला. सो कोणता मोठा आहे? 8 मोठा आहे. सो याचा अर्थ 4/5 हा मोठा आहे 1/2 पेक्षा. सो पहिला ऑप्शन असेल बरोबर. सेम आपण करणार दुसऱ्या ऑप्शन सोबत. 2/3 तुम्ही मोठा म्हणले 1/2 पेक्षा. बरोबर, बेदुनी किती बनतात 4 बनतील आणि 3 एके 3 बनतील. सो ऑब्विसली 4 मोठा असेल. सो आपण काय म्हणू शकतो, हा पण ऑप्शन करेक्ट आहे. सी ऑप्शन चेक करा की 1/3 हा मोठा आहे 1/2 पेक्षा. सो गुणाकार करा, 2 एके 2 आणि 3 एके 3 आणि 3 इकडचं मोठा सांगितलं. तुला काय दिसतं की हा रॉंग ऑप्शन आहे. 2 हा केव्हा असेल 3 पेक्षा छोटा असेल. सो आपण काय म्हणणार आहे, जो पुढचा ऑप्शन सी आहे ठीक आहे, चुकी जोडी असेल. आपण चौथा पण ट्राय करायची गरज नाही, पण आपण करून बघूया. 6/7 हा मोठा आहे 1/2 पेक्षा. तुम्हाला 6 दुने होतात 12 आणि 7 एके होतील 7 एके 7. म्हणजे हे पण करेक्ट आहे. सो आपला ऑप्शन सी काय असेल, ह्याच्यामध्ये चुकीचा ऑप्शन असेल. नेक्स्ट जाऊया आपण, खालीलपैकी कोणता आकडा 6 ने निशेष भाग जातो? तर 6 ने निशेष भाग जाण्यासाठी एक तर तुम्ही डायरेक्ट डिवाइड करू शकता आणि ज्याची बाकी काही 0 येईल तर त्यावेळेस त्याचा अर्थ 6 ने भाग. पण याला खूप वेळ जातो. आपण वापरणार आहे कसोट्या. 6ची कसोटी आठवते का तुम्हाला? 6ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने पूर्ण भाग जातो, तो निशेष भाग जातो, त्याला 6 ने पण निशेष भाग जातो. सो आता 2 ने भाग केव्हा जातो? जर एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असेल त्यावेळेस. सो याच्यामध्ये ऑप्शन कोणता आहे आपला? ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे, ऑप्शन सी. त्याचं तुम्हाला एकक स्थानी 2 आहे, इथं 8 आहे, इथं 4 आहे. म्हणजे 2 ने तर भाग जातो यांना. आता 3 ने पण जातो, पण चेक करणार आपण. फक्त 2 ने नाही 3 ने पण गेला पाहिजे. 3 ची कसोटी काय सांगते आपल्याला? 3 ची कसोटी आपल्याला अशी सांगते की अंकांची बेरीज करणार आहे आपण. ठीक आहे ना, अंकांची काय करणार आपण? बेरीज. आणि ती बेरीज जर आली 3च्या पाड्यामध्ये तर त्याला 3 ने भाग जातो. सो पहिला मी तुम्हाला इथं करून दाखवतो. 3542 जी संख्या आहे याच्यामधले अंक कोणकोणते येतील? तर 3 आहे, अधिक 5 आहे, अधिक 4, अधिक 2 करणार आहे. ते बघा, 5 आणि 3 8 आणि 4 12, 12 आणि 2 13 14. बरोबर. सो 14 3च्या पाड्यामध्ये आहे का? 3 ने भाग जाणार, 3 12 आहे. सो याचा अर्थ ह्या संख्येला 2 ने तर भाग जातो पण 3 ने भाग जात नाही. सो ऑप्शन रॉंग. बरोबर. नेक्स्ट पुढचा आता यांची बेरीज करू बघा. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12 आणि 8 20. 12 आणि 8 20 झाले. तर 20 याला काय 2 ने 3 ने भाग जाणार नाही. बरोबर, 3च्या पाड्यामध्ये 20 नाही. सो आपलं ऑप्शन बी पण द्या. आता ऑप्शन सी आपला आन्सर असेल. तुम्ही डायरेक्ट त्याला काय करू शकता, टी करू शकता. आपण चेक पण करून बघूया बेरीज किती होते त्यांची. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11 आणि 11 आणि 4 किती होते 15, जो की 3/5 15 होतील. म्हणजेच 5334 ला 2 ने पण भाग जाईल आणि 3 ने पण भाग जाईल आणि म्हणून आपण म्हणून त्याला की 3 भाग जाईल, 6 ने पण भाग जाईल. हे खूपच एक्झाम्पल हे मी एक्सप्लेन करतो म्हणून एवढा वेळ लागतो. तुम्हाला जर कशा पार्ट असेल तर तुम्ही काही सेकंदामध्ये आन्सर करणार. पुढचा जो काही प्रश्न आहे की 420 मुलांपैकी 103 मुले पास झाली तर अनुत्तीर्ण झालेली मुले किती? आता तुम्हाला पहिल्यांदा ना हा जो 103 आहे हे समजून घ्या. 103 चा अर्थ काय होतोय? पास झालेली मुलं आहेत ना. म्हणजे जर 3 विद्यार्थी असतील ना तर त्यातला एक विद्यार्थी काय झालेला पास झालेला, 3 पैकी एक पास झाला. तिने विचारले अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? महाद उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पूर्णांक असेल
म्हणजे 5 झाल्यानंतर नापास झाल्यानंतर किंवा अनुत्तीर्ण झालं तर अपूर्णांक काय असेल 2/3. कळतंय ना? 3 पैकी 1 जर पास झाला तर 3 पैकी 2 का झालेले आहेत? नापास झालेले आहेत. राहिले 2 ना 1 मधले. सो हे समजून घ्या आपण की अपूर्णांकाचा अर्थ काय होतो. काय म्हणले पाहिजे 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती. तो 420 चे आपण 1/3 जर गुणलं त्याला तर आपल्याला 5 झाले मुले भेटतील आणि अनुत्तीर्ण जर मला काढायचे असतील तर किती गुणणार आहे 2/3. 3 पैकी 1 मुलगा पास झाला म्हणजे 1/3 जर मला गुणलं तर मला 5 विद्यार्थी भेटतील. अनुत्तीर्ण काढायचं असेल तर मी काय करणार आहे त्या 420 एकूण मुलांना आपण करणार 2/3 गुणणार आहे. 2/3 कुठून आले 1/3 मुलं पास झाले दिलेले आहेत. सो 3 पैकी 1 पास झाला असेल तर 3 पैकी 2 काय झाले नापास झाले. सो 2/3 आपण जर गुणलो 420 ला आपलं काय भेटतं तर 3 1 3 1 राहतो 3 चौक 12 3 0 0 बरोबर 140 गुणिले 2 बरोबर. सो घ्या 0 4 2 8 आणि 280 काय असतील अनुत्तीर्ण विद्यार्थी असतील. खूपच एकदम पण मी दोन्ही सांगितलं कारण का तुम्हाला काही विचारू शकता तुम्हाला ते करता आलं पाहिजे. तुम्हाला जर म्हणलं असेल की 4/5 मुलं ही पास झालेले तर नापास विद्यार्थी किती 1/5 समजतं ना 5 पैकी 4 मुलं पास 5 पैकी 1 राहिलं नापास. तो अशा प्रकारे काय करतो आपण अपूर्णांक समजून घेणार. जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की एका संख्येच्या 50% मधून 100 वजा केले तर 100 होतात तर ती संख्या कोणती. एका संख्येच्या 50% मधून जर आपण 100 वजा केली समजा ती संख्या आपण म्हणत की एक्स आहे कारण आपल्याला माहित नाही. सो एक्स ही संख्या हिच्या 50% काढली आपण तर आपण हिची काढत पहिल्यांदा 50% कसं करतो आपण 50 चे 100 बरोबर ना. एका संख्येच्या 50% मधून 100 जर मी वजा केले तर किती उरतात 100 उरतात. बघा जसं वाक्य सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण काय केलं की एक समीकरण बनवलं ही एक संख्या आहे तिच्या 50% मधून म्हणजे 150% मधून 100 वजा केले तर 100 उरतात तर ती संख्या कोणती म्हणजे ती संख्या एकच असणार आहे आपण याच्या सो आपण काय करूयात पहिल्यांदा भाग देऊयात 50 × 50 50 × 100 आपल्याला काय भेटले तर x/2 भेटतील. बघा x गुणिले तर काय नाही म्हणजे 1 आहे ना. सो x गुणिले 1 x झाले आणि खालचे 2 राहिले होते आणि हा जो 100 आहे ना आपण तिकडे घेऊन जाणार आहे. 100 अधिक 100 इथं बनतील 200. खूपच होतं 100 अधिक 100 बनले 200. सो x बरोबर काय भेटलं आपल्याला आपण म्हणणार हा जो भागाकार 2 आहे 2 गुणाकार 2 मिळेल त्याला. सो 200 गुणिले 2 आपण म्हणणार 400 उत्तर यायचं. 400 ऑप्शन कोणता आहे ऑप्शन सी 400 आपला आन्सर आहे. खूपच इझी.